ठिकाणी अंजली नगर या ठिकाणी आलेलो आहे. तर जी घटना झाली होती या मुलासोबत, खरोखरच कोयत्याने वार झाले आणि त्या प्रसंगात आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर सविस्तर कशी घटना झाली, काय झालं काय नाही, तर आपण मुलाचं नाव जाणून घेऊया. सविस्तर आपलं नाव काय? माझं पूर्ण नाव ऋषभ महेश सत्वे. मी राहणार कात्रज, अंजली नगर 5 नंबर गल्ली. माझ्यासोबत मी घरनं निघलो. माझ्यावर 4 दिवस पोरांनी हे केलं तर नाही का, कधी बाहेर येते म्हणून वाट बघत होते. मी घरातनं बाहेर निघलो आणि तेवढ्यात त्यांनी मला गाठून 4 गाड्या माझ्या मागं लागून मला कोयत्यांनी धारदार शस्त्रांनी माझ्यावर वार केले आणि पळून गेले. आणि त्यांच्यातले पोरांना अजून अटक केली नाही. 4 जणांना अटक केली, दोघांना अजून अटक केली नाही. त्यांचं नाव काय, पूर्ण नाव काय होतं? एकाचं रुद्र बारवकर, एकाचं प्रथमेश दामगुडे, एकाचं मोन्या भगत, एकाचं सोन्या मोरे आणि एकाचं विश्वजित नाईक नवरे. हे 6 जणांची नावं होती. आणि एक करण केंद्रे. 6 जण होते मला मारायला. त्यांनी मारून मला पळून गेली लगेच. गाड्यांवर आलते आणि माझ्या मागं गाड्या घेऊन लागलेले. आणि ज्या वेळेस ही घटना झाली त्यावेळेस किती लोक होते एकूण? तिथं मला बघायला 20-25 जण होते. नंतर पोलिस पण लास्टला उशिरा आले आणि ॲम्ब्युलन्स पण लास्टला उशिरा आली. मग तिथेच लोकांनी मला रिक्षेत टाकून हॉस्पिटलला नेलं. तर वडील सोबत आहे, तर वडिलांची काय प्रतिक्रिया, आपली काय प्रतिक्रिया आहे तुमच्या मुलांच्या संदर्भात? माझ्या मुलाच्या संदर्भात मला न्याय पाहिजे की ज्या मुलांनी माझ्या मुलावरती अत्याचार केलेला आहे, काय धारदार शस्त्राने जे जीव गेला हल्ला केलेला आहे, तर पोलिसांकडे माझा एकच हात जोडून विनंती आहे की माझ्या मुलाला ज्या लोकांनी मारलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी. आणि ती जी मुलं बाहेर 4 मुलांना अटक केले आणि 2 मुलांना अटक केली नव्हती, तर त्या मुलांना पकडावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. हेच आमचे पोलिसांकडे मागणी.